श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊ शकतात. या खासदारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काल रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आज सकाळी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची या खासदारांसोबत बैठक होईल. त्यात स्वतंत्र गट स्थापन करायचा की शिवसेनेत प्रवेश करायचा याचा अंतिम निर्णय होईल. दरम्यान डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे देखील दिल्लीत गेले. खासदारांना फोडण्यासाठी 15 कोटींची ऑफर अशी पोस्ट खासदार राऊतांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांविरोधात पोस्ट केली. दरम्यान ठाकरे गटाचे 20 पैकी 16 आमदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 22 तारखेला मुंबईतील शिवालय या पक्ष कार्यालयात आमदारांची 1 to 1 चर्चेसाठी बैठक बोलावली. एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या खासदारांच्या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. मात्र 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावलेली होती. या बैठकीला 9 खासदार उपस्थित होते असा दावा संजय राऊत यांनी केला होता. काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते असं ते म्हणाले. तसेच या खासदारांनी तुळजाभवानी ते आईबाबांपासून साईबाबांपर्यंतची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं असं राऊत म्हणाले होते. मात्र आज येत असलेल्या माहिती आणि बातम्यांवरून आनाभाका घेणारे हेच खासदार आता ठाकरेंना सोडणार असल्याचं बोललं जात आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.